तसे राहायला इथं सर मी कलाकार माणूस आहे. माझं जे जे त्याच्यातच वर्ष ना तुम्ही जे भेटते त्याच्यातच भेटायचं त्याचं नाही म्हणतोय मी, तुमचं भाडंही वाचतंय असं म्हणतोय. एखाद्या झोपड हिऱ्या बघा, जिथं अशी जागा हे असते तिथं झोपड्या राहतात, सुरुवातीला तिथं राहा, नंतर पत्र टाका, नंतर वाढतं ना हळूहळू जागा येऊन जाते, नंतर काढता येईल तेव्हा काढता येईल महानगरपालिका. तसं करा ना. मला मला सांगायला नाही वाटत, पण मग ते तुमच्या भल्यासाठी मी सांगतोय तसं तुम्हाला. मला सांगणं तसं योग्य नाही. माझे पण लहान लहान लेकरं आहेत सर. हो ना, त्यामुळे तुम्हाला आता त्या तुमच्या एकावर एवढं सगळं घर भाडं देणं, परिवार चालवणं, तुम्हाला अडचणी येत असेल. तुमचं तसं घर भाडं वाचतं ना, तुम्ही मदत करू लागा ना. एखाद्या एरिया सर्च कराल त्यांना. ती नवीन आहे, तिला काही माहिती नाही, घराच्या बाहेर निघायचं. तुम्ही ते इथं जन्म इथलाच झाला, पण असं डोक्यात आलं नाही सर. घरांच्या आजूबाजूला मला नाही का झोपडी, भरपूर जागा आहे तिथं रिकामी. असं असं तर नाही. आपला काही वादच नाही. तुम्ही जे म्हणता ते मस्त पटलं मला. एखादी झोपडी वगैरे बांधा, सुरुवातीला झोपडीत राहू शकतात, नंतर वरून पत्र टाकायची, चादर टाकायची. एकदा झालं पत्र टाकले चालू होते. मग जेव्हा काढते तेव्हा महानगरपालिका येईल तेव्हा काय येऊन जाते. परत दुसऱ्या ठिकाणी पावरून ठेवायचं. पुन्हा भाडं वाचतं तुमचं. आता सर भाडं द्यायचा तोच प्रश्न आहे आपला. माझं बिलकुलच काम नाही सर. आम्ही जे खातोय कसं तेच विषय होता, पण तरी पण आम्ही यांचं भाडं क्लिअर केलं बरं का. त्यांना भाडं देऊ नका, पण खाली करा. मी सांगतो त्यांना भाडं देऊ नका त्यांना, पण खाली करून द्या. हे माणूस सकाळी सकाळी ठीक आहे ना, यांचाच काही संबंध नाही. त्यांचाही मला फोन आला होता मुंबईवाल्या. मी काय म्हणलं, त्यांचाही मला फोन आला होता मुंबईवाल्यांचा. तुम्ही काय करा, त्यांचंही म्हणणं आहे की खाली करा, फक्त भाडं वगैरे वाटलं जे थकलेलं असं देऊ नका, पण खाली करा. त्यांना ते काही काम करायचंय, यांना नाही त्यांना. तिथं रिनोव्हेशन करायचे, नवीन बांधकाम वगैरे काय आहे त्यांचं तिथं. त्यामुळे लवकर तुम्ही होता बघून घ्या आजूबाजूचे. कुठं नाही भेटलं ना असं करा. मला तरी वाटतं तुम्ही भाड्याने राहण्यापेक्षा तसं करा. नाही एकदम परफेक्ट, एकदम 100% चांगलं आहे. आणि हे सकाळी आल्यालाच मी यांना एकदम गोडीने बोललो, काय हो म्हणलं 15 तारखेपर्यंत. नाही म्हणे 2 दिवसातच खाली करा, आणि जे राहायला पगार राहिलेले ना म्हणे ते देऊन टाक. हे बोलले. ते थोडं हे करतील ते तुम्हाला, फक्त लवकर खाली करा.